नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी आणि मी इथे तयार केले आहे भोगीचं ताट। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथे भोगीची भाजी करण्यासाठी 2 मीडियम आकाराची वांगी मी चिरून घेतलेत। इथे मी एक बटाटा साल काढून चिरून घेतलाय आणि मी इथे पावट्याची दाणे 1 वाटीभर घेतलेत, हिरवा मटार वाटीभर, हरभरा 1 वाटी, तुरीची दाणे मी 1 वाटी घेतलेत, पापडीची शेंग मी 1 वाटी घेतली, एक शेवग्याची शेंग साल काढून घेतली आहे चिरून आणि गाजरचे तुकडे। इथे मी ओला मसाला घेतलाय, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 चमचे सुकं खोबरं घेतले। आता आपल्याला ओला मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथं मी तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यामध्ये खोबरं घातले। खोबरं छान मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। खोबरं छान लालसर झालंय, आता मी काढून घेते ताटामध्ये। आता इथे मी कांदा टाकणार आहे, कांदा टाकलाय आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या टाकल्यात। आता कांदा छान पटकन भाजण्यासाठी मी थोडंसं वरून तेल घालणार आहे। छान परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत। कांदा छान लाल झालाय, आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो। टोमॅटो छान असा परतून घेऊया। आता कांदा टोमॅटो छान परतून झालाय, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले। आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हा मसाला ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा। आता मी मसाला थंड करून घेतलाय। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं थोडं जाडसर असं वाटून घेणार आहे। खोबरं मी जाडसर वाटून घेतले। आता त्याच्यामध्ये ओला मसाला घालणार आहे मी। एकदा मी मिक्सरला फिरवून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून परत त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। इथे मी पेस्ट बनवून घेतली। आता मी भाज्यांच्या मधलं पाणी काढून घेतलंय। इथे मी मसाले घेतले, लाल तिखट, हळद, हिंग, जिरं, मोहरी आणि किचन किंग मसाला। आता मी इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घालणार आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। आता छान त्याच्यामध्ये घालूया आपण जिरे। जिरे चांगले फुललेत, आता त्याच्यामध्ये घालूया आपण पाव चमचा हिंग। आता मी घालणार आहे ओला मसाला। मसाला छान परतून घेऊया। मसाला छान तेलामध्ये मी परतून घेतलाय। आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं मंद गॅस करून तेल सुटायला झाकण ठेवूया, म्हणजे त्याला तेल सुटेल चांगलं। आता इथे बघा मी झाकण काढले, मसाल्याला चांगलं तेल सुटले, ते छान परतून घेतले। आणि आता मी इथे त्याच्यामध्ये 1 पाव चमचा होईल एवढी साखर टाकली आहे, कारण थोडे लोक त्याच्यामध्ये ऊस घालतात, पण मी इथं ऊस मला काय मिळालं नाही। आता मी त्याच्यामध्ये मसाले घालणार आहे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला। आता मी मसाले घातले त्याच्यामध्ये। मसाले मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। बघा मसाल्याला तेल सुटले। आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे पावटा, तुरीचे दाणे, हरभरा, बटाटा आणि गाजर।
आता हे पटकन शिजत नाही ह्या भाज्या, त्याच्यामुळं मी ह्या भाज्या अगोदर शिजवून घेणार आहे 1-10 मिनटं. मी इथे पापडीची शेंग पण घातली, त्याच्यामधले दाणे शिजत नाही त्याच्यामुळं मी ती पण आधीच घातली. आता हे छान मसाला परतून घ्यायचा मसाल्यामध्ये भाज्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतले. आता मी इथे अर्धा चमचा मीठ घातलंय. आता मी पूर्ण भाजीसाठी मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलाय. आता भाजीला छान उकळी आली आहे. गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं भाज्या आपल्या 60 ते 70% शिजवून घ्यायच्या. आता मी इथे 10 ते 15 मिनिटांनी झाकण काढले. मी भाज्या अर्धवट शिजवून घेतल्यात. आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे वांग, शेवग्याची शेंग आणि मटार. आता मी त्याला छान उकळी काढली आहे आणि परत 10 मिनिटासाठी गॅस मंद करून 10 मिनिटं शिजवून घेतलंय. आता इथे आपली भाजी छान अशी शिजून तयार झाली आहे. वांग पण छान शिजलंय, बटाटा पण छान शिजलाय, शेवग्याची शेंग पण छान अशी शिजली आहे. आता मी इथे शेवटला तिळाची पूड करून टाकली. तीळ मी भाजून घेतलेत आणि त्याची पूड केली आहे. 1 चमचा तीळ मी इथे वापरलेत. आता आपली भाजी इथे तयार झाली आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. वरून आता मी थोडे तीळ घातलेत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.